नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024 विषयी खूप महत्त्वाचे काही चालू घडामोडी पाहणार आहोत। तर आपण टॉप 12 प्रश्न घेतलेले आहेत आणि या 12 प्रश्नांच्या महत्त्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिलेली आहे, तेथे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओच्या PDF फ्रीमध्ये घेऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, आणि आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे फक्त 1000 लाईक, लक्षात ठेवा। आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही 1000 लाईक नक्की करताल। तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कोठे होणार आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पॅरिस। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए पॅरिस। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। पॅरिसने 1900 आणि 1924 नंतर तिसऱ्यांदा उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे। लक्षात ठेवा। तर यावेळेसचे 33वे उन्हाळी ऑलिम्पिक आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। तर यजमान आहेत पॅरिस, फ्रान्सची राजधानी। तर या ठिकाणी दिलेली सुद्धा आहे मित्रांनो, पाहून घेऊ शकता। आणि सुरुवात होणार आहे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान। लक्षात ठेवा। आणि शुभंकर आहे ऑलिम्पिक फ्रीज। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑलिम्पिक फ्रीज या ठिकाणी फोटो देखील दाखवलेला आहे आणि फ्रीजियन कॅपच्या आकारामध्ये आहे। लक्षात ठेवा। प्रश्न आहे दुसरा, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी 4 नवीन खेळांचा। लक्षात ठेवा। तर आपण खेळ पाहून घेऊयात। एक आहे ब्रेकिंग, 2 नंबर सर्किंग, 3 नंबर स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि 4 नंबरचा स्केटबोर्डिंग। लक्षात ठेवा मित्रांनो, 4 खेळ आहेत। पुढील प्रश्न आहे तिसरा, 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य काय आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी गेम वाईड ओपन। लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रीद वाक्य। तर पुढील प्रश्न आहे चौथा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी दोन्ही, ए आणि बी। लक्षात ठेवा, PV सिंधू आणि शरद कमल यांची, त्या दोघांचा या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे, पाहून घेऊ शकता। तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधूची 13 वेळा राष्ट्रकुल पदक विजेती टेबल टेनिस दिग्गज शरद कमल यांच्यासह भारतीय संघाची सहध्वजवाहक म्हणून नियुक्ती केलेली आहे। लक्षात ठेवा। तर पुढील पॉईंट राहील, 1920 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज घेऊन जाणारी पहिली भारतीय होती पुरमा पर्वत शायनी विल्सन। ही 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज घेऊन जाणारी पहिली महिला ठरलेली आहे। लक्षात ठेवा। तर शेवटचा पॉईंट आहे, मेरी कोम आणि मनप्रीत सिंग 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये संयुक्त भारतीय ध्वजवाहक होते। लक्षात ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, ध्वजवाहक म्हणजे काय हे पाहून घेऊयात आपण। तर खेळाच्या उद्घाटन समारंभात आणि परेड दरम्यान त्याच्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजे ध्वजवाहक। लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात। प्रश्न आहे 5वा मित्रांनो, तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचे चीफ डी मिशन कोणाला बनवण्यात आलेले आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी गगन नारंग यांना। लक्षात ठेवा, गगन नारंग यांना। तर यानंतर मित्रांनो, आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर शिवा केशवन डेप्युटी चीफ डी मिशन राहतील। पुढील पॉईंट राहील, चीफ डी मिशन हे ऑलिम्पिक खेळादरम्यान संपूर्ण संघाचे प्रवक्ते आहेत। लक्षात ठेवा, ते मार्गदर्शक, समर्थक आणि चीयर लीडर्स देखील आहेत। लक्षात ठेवा। तर यांचे उद्दिष्ट आहेत खेळाडूंच्या कामगिरीचे रक्षण करताना संघाला प्रोत्साहन देणे। लक्षात ठेवा मित्रांनो, संघाला प्रोत्साहन देणे। तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात। प्रश्न आहे 6वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 केव्हा आणि किती काळ होणार आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी 26 जुलै ते 11 ऑगस्ट। ठीक आहे। तर पुढील प्रश्न आहे 7वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा कोठे आयोजित केला जाईल? ठीक आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी जार्डिन्स डू ट्रोकाडेरो सीन नदी। लक्षात ठेवा मित्रांनो। तर या ठिकाणी आपण फोटो देखील दाखवलेला आहे। तर यानंतर आपण 8वा प्रश्न पाहून घेऊयात। पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा समारोप समारंभ कोणत्या स्टेडियम मध्ये होणार आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए स्टेड डी फ्रान्स। लक्षात ठेवा, स्टेड डी फ्रान्स या स्टेडियमवर होणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर प्रश्न 9वा पाहूयात मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 कोणती आवृत्ती आहे?
तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 33वी आवृत्ती. लक्षात ठेवा ऑप्शन सी 33वी आवृत्ती. ठीक आहे. तर प्रश्न 10वा पाहून घेऊयात. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पी.टी. उषा. ठीक आहे. पी.टी. उषा कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनाची स्थापना झालेली आहे 1927 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. तर यानंतर शेवटचा पॉइंट आहे सर दोराबजी टाटा आणि डॉक्टर ए.जी. नोहरान हे संस्थापक अध्यक्ष होते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर प्रश्न 11वा पाहून घेऊयात. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या सहभागी होणार आहेत? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 206 समित्या. लक्षात ठेवा 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याची महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होतील. लक्षात ठेवा किती? 10,500 खेळाडू सहभागी होतील. ठीक आहे. तर यानंतर प्रश्न 12वा पाहून घेऊयात. दरवर्षी ऑलिम्पिक दिवस कधी साजरा केला जातो? तर हा पण प्रश्न लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 23 जून रोजी. केव्हा? 23 जून रोजी. तर यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात याविषयी. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 2024 ची थीम आहे चला पुढे जाऊया आणि उत्सव साजरा करूया. ठीक आहे. तर पुढील पॉइंट राहील पहिला ऑलिम्पिक दिवस 23 जून 1948 रोजी साजरा करण्यात आला होता. केव्हा? 23 जून 1948 रोजी. तर ऑलिम्पिक दिवसाची कल्पना चेकोस्लोव्हाकियाच्या डॉक्टर जोसेफ ग्रुस यांना जाते. ठीक आहे. तर ऑलिम्पिकचे मूळ बोधवाक्य सिटियस अल्टियस फोर्टियस हे होते. ठीक आहे. तर या लॅटिन शब्दाचा अर्थ वेगवान उच्च मजबूत असा होतो. लक्षात ठेवा मित्रांनो. तर हे प्रथम डोमिनिकल धर्मगुरू हेनरी डिडॉन यांनी वापरले होते. लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर न वेळ वाया घालवता प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या शहरात पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते? तर मित्रांनो ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर प्लीज या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.